मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रघु काका आकाशच्या रूममध्ये असतानाच अचानक लाईट जाते. त्यामुळे आकाश घाबरतो, तर रघु काका आकाशला सावरत असतात. त्याच वेळेला घरातील सर्वजण आकाशच्या रूमकडे येऊ लागतात. तेव्हा आकाश रघु काकांना म्हणत असतो की तू कुठेतरी लपून बस, सगळेजण इथेच येत आहेत. तेव्हा रघु काकासुद्धा विचार करतात, मला जर इथे पाहिलं तर सगळ्यांचाच गैरसमज होईल, म्हणून आता रघु काका तेथून पळ काढतात. परंतु त्याच वेळेला राजा काका रघुला पाहतात आणि मोठ्यानेच ओरडत म्हणतात, अरे हा तर आपला रघु होता. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. भूमी विचारते, आकाश, अरे तुला हे कसं लागलं? तू ठीक तर आहेस ना? आकाश म्हणतो, हो सायकल राणी, मी एकदम ठीक आहे, पण इथे रघु काका आला होता, तो इथेच होता. तर रागिनी आव्हानात म्हणते, भूमी, तुझा तर विश्वास नव्हता ना रघु कारस्थानी असेल यावर? मग घरातून हकलून दिलेलं असताना सुद्धा तो आकाशच्या रूममध्ये शिरलाच का? कारण आपण त्याचा प्लॅन उधळून लावला होता. त्याला आकाशच्या जीवाचं बरं वाईट करायचं असेल आणि म्हणूनच तो इथे आला होता. तेव्हा भूमी विचारते, पण हे कसं शक्य आहे? रघु काका असं का करतील? तर रागिनी विचारते, भूमी, तू पाहिलं नाहीस का? आपण इथे आल्या आल्या रघुने पळ काढला. जर त्याच्या मनात काही नसतं तर तो कशाला पळाला असता? आकाश म्हणत असतो, नाही आत्तू, तो मला भेटण्यासाठी इथे आला होता. राजा काका म्हणतात, अगं रागिनी, त्याला आपल्याशी काहीतरी बोलायचं असेल म्हणून आला असेल. तेव्हा रागिनी नाटक करत म्हणते, जर त्याला आपल्याशी बोलायचंच होतं तर त्याने समोर यायचं. आपण त्याचं काही ऐकूनच घेतलं नसतं असं तर नाही आहे ना? कशाला उगीच लपून छपून यायचं? नक्कीच त्या रघुच्या मनामध्ये काहीतरी काळं असणार आणि म्हणूनच आपल्याला पाहताच त्याने इथून पळ काढला. त्याला आकाशच्या जीवाचं बरं वाईट करायचं असणार, म्हणून आता रागिनी रघुविरोधात सर्वांचे कान भरवत असते. ती म्हणते, भूमी, अगं आपला आकाश किती निरागस आहे, पण तू मात्र सावध राहा. डोळ्यात तेल घालून आपल्या आकाशला त्या रघुपासून वाचव. तर भूमी म्हणते, हो आत्या, रघु काकांना ओळखण्यात मी चुकले होते, परंतु रघु काकांनी आज जे काही केलं ना ते माफीलायक नाही आहे आणि यापुढे मी चुकूनही त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. आणि ते ऐकताच रागिनी खूपच खुश होते. ती मनाशीच म्हणत असते, वा पौर्णिमा, तू वेळेवर लाईट घालवलीस आणि वेळेवर परत आणलीस. रघुबद्दल भूमीच्या मनात विष पेरण्यात मी अगदी यशस्वी ठरले आणि आकाशच्या गोळ्या बदलण्याचं सगळं खापर मी त्या रघुवर फोडलं. मी मात्र त्यातून अलगदपणे निसटले, म्हणून रागिनी खुश असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण दिवाळीची तयारी करत असतात. भूमी आणि मनू लाडू बनवत असतात. तर अथर्व आजीला विचारतो, यावर्षी तुझ्या हातचे अनारसे बनवशील ना? कारण मला खूप आवडतात. तर आजी म्हणतात, हो रे, मी बनवणार. त्याच वेळेला पौर्णिमा तिथे येते. ती म्हणते की या घरातील एक मुलगा पोलीस कोठडीत आहे, हे दृश्य बघून अजिबात वाटत नाही. दिवाळीची तयारी तर एकदम जोरदार चालू आहे. तेव्हा भूमी पौर्णिमाला समजावू लागते. परंतु पौर्णिमा म्हणत असते, भूमिताई, तू तर गप्पच बस. हे सगळं ना तुझ्यासारख्यांनाच जमू शकतं. घरात इतकं सगळं घडलं, परंतु तुझ्या चेहऱ्यावर जरासुद्धा दुःख, खंत नाहीये. तुझ्यासारखी निर्लज्ज माणसं सदा आनंदी राहू शकतात. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. आजी म्हणतात, पौर्णिमा, आज तू कितीही जिव्हारी लागणारं बोललीस ना, तरीही मी तुला नाही ओरडणार. कारण मला माहिती आहे तू दुखावली गेली आहेस. आज तुझीसुद्धा पहिली दिवाळी आहे, परंतु अभिजित घरी नाही. याचं दुःख आम्हालासुद्धा आहे ग, पण ते दुःख उगळण्यात काय अर्थ आहे? तू सुद्धा यांच्या आनंदामध्ये सामील हो, तुझं मन रमव. तेव्हा पौर्णिमा चिडूनच विचारते, आजी, ज्या मुलीचा नवरा दिवाळीला जेलमध्ये असेल त्या मुलीचं मन घरामध्ये कसं रमेल, तुम्हीच सांगा. तर आजी म्हणतात, पौर्णिमा, मला कळतंय ग, पण आपलं दुःख आपल्याजवळ ठेवावं आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील व्हावं. आणि दुसरं तरी कोण आहे ग? तुझ्या बहिणीच आहेत ना, त्यांचीसुद्धा पहिलीच दिवाळी आहे, मग ती आपण आनंदाने साजरी करूयात ना. परंतु पौर्णिमा रागानेच तेथून निघून जाते. तर आजीला अचानक रघु काकांची आठवण होते. आजी रडतच म्हणते, ही पहिली दिवाळी आहे की घरात रघु नाही? नाहीतर दरवेळेला तो सगळी काही तयारी करायचा आणि मग 2-3 दिवसानंतर आपल्या मुलीला भेटण्यासाठी गावी जायचा. मी कितीही ठरवलं तरीही रघु रघु नाव तोंडी येतच, कारण त्याची सवय झाली आहे ना, म्हणून आजीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा भूमी म्हणत असते, रघु काका आकाशच्या बाबतीत जे काही वागले ना ते माफीलायक नाहीये. त्यामुळे त्यांची आठवण आणि त्यांचं नाव मला या घरात नको आहे.
तर दुसरीकडे रघु काका आई योगेश्वरीसमोर प्रार्थना करत म्हणत असतात की उद्या आहे दिवाळीचा सण, म्हणजे अंधारावर प्रकाशाचा होणारा विजय. उद्या पहाटे आतिषबाजी करण्यासाठी महाजन कुटुंबातील सर्वजण घराबाहेर येतील. तेव्हाच मी घरात जाईन आणि ते मृत्यूपत्र मिळून आकाशबाबांच्या आयुष्यातील सगळा काही अंधार दूर करेन. आता या वेळेला मला यश दे, माझ्यावर कृपा कर, म्हणून रघु काका प्रार्थना करत असतात. त्यानंतर इकडे सर्वजण हॉलमध्ये असताना आकाशच्या नावाने एक कुरिअर येतं. तर सर्वांना धक्का बसतो. मानसी ते कुरिअर घेणार त्याच वेळेला आकाश तिथे येत म्हणतो, थांब मानसी वहिनी, ते कुरिअर माझं आहे, आणि सही करून आकाश ते कुरिअर घेतो. तर आजी विचारत असतात, आकाश तू काय मागवलंस रे? तर आकाश म्हणतो, आजी दिवाळीमध्ये नवऱ्याने बायकोला गिफ्ट द्यायचं असतं ना, म्हणून मी माझ्या सायकल राणीसाठी एक स्पेशल गिफ्ट मागवलं आहे. ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. तर भूमी म्हणत असते, आकाश अरे या सगळ्याची काय गरज होती? आजी म्हणतात, असं कसं? तो तर बायकोचा हक्कच असतो. तर मनू विचारत असते, भाऊजी त्यामध्ये काय आहे ते तरी सांगा. तेव्हा आकाश म्हणतो, हो, आणि त्यातील ब्ल्यू रंगाची साडी खोलून तो भूमीला दाखवतो. तर भूमी प्रेमानेच आकाशकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पौर्णिमा म्हणत असते, ही भूमी आल्यापासून काहीही चांगलं घडत नाहीये. लग्नानंतरची पहिली दिवाळी, पण त्याचीही तिने वाट लावून टाकली. त्याच वेळेला रागिनी पौर्णिमासाठी पाणी घेऊन तिथे येते आणि तुझा राग अपमान सगळं काही या पाण्यासोबत गिळून टाक असं सांगते. रागिनी म्हणत असते, काल तर मी खूप वाईटपणे अडकले असते, पण माझ्या कर्माचं खापर रघुवर फोडून मी त्यातून निसटले. पण हे खूप दिवस चालणार नाहीये, कारण त्या भूमीने आपल्या भोवतीचा विळखा आणखी पक्का केला आहे. एकतर नागिनीसारखी आपल्या अभिच्या खुर्चीवर बसली, तर दुसरीकडे घारीसारखी ती आकाशवर लक्ष ठेवून आहे. आपण आकाशला देत असलेल्या डॉक्टर आगाशेंच्या गोळ्या या कार्टीने बंद करून टाकल्या आणि आकाशला बरं करण्यासाठी दुसऱ्या गोळ्या घेऊन आली. आणि म्हणूनच आकाश बरा होण्याची शक्यता आता वाढली आहे. माझ्या इतक्या दिवसाच्या मेहनतीवर या भूमीने एका दिवसात पाणी फेरलं, म्हणून आता रागिनी खूप संतापलेली असते. तर रागिनी म्हणते, नाहीतर काय, या भूमीमुळे काहीच मनासारखं घडत नाहीये. तर रागिनी चिडूनच म्हणते, आता आपण शेवटचा वार करायचा. पौर्णिमा विचारते, म्हणजे काय करायचं? तेव्हा आता रागिनी लगेच एका कागदावरील भूमीची सही पौर्णिमाला दाखवत सांगते की तुला आता भूमीच्या या सहीची प्रॅक्टिस करायची आहे, कारण आपल्याला जर ही सगळी प्रॉपर्टी मिळवायची असेल ना, तर आपल्याकडे हा एकच पर्याय आहे. कारण खोटं बोलून आता भूमी सही करणं शक्यच नाही आणि त्यात खूप मोठा धोका आहे. तू भूमीची फ्रॉड सही करायची आणि ही संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची. आणि एकदा की त्या कागदपत्रावर सही झाली तर भूमीला कायमचा रामराम ठोकायचा. इकडे आकाश विचारतो, सायकल राणी तुला ही साडी आवडली का? तर भूमी खूप लाजत असते. आजी विचारते, पण आकाश तू निळाच रंग का आणलास? आकाश म्हणतो, मला निळा रंग खूप आवडतो ना म्हणून. तेव्हा भूमीला आठवतं की आकाशने मुद्दामच तिच्यासाठी निळ्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घेतल्या होत्या. ती प्रेमानेच आकाशकडे पाहू लागते. तेव्हा मनू म्हणत असते, ताई खरंच तू खूप लक्की आहेस की तुला आकाश जिजूंसारखा नवरा मिळाला आहे. तर आकाश म्हणत असतो, मनू वहिनी अगं असं काहीच नाहीये, कारण अथर्व दादाने सुद्धा तुझ्यासाठी गिफ्ट मागवलं आहे. तेव्हा आकाश हे सगळं बोलून जातो. तर सर्वजण खूप हसत असतात. आकाश म्हणतो, मनू वहिनी तू काही ऐकलं नाही आणि मी तुला काही सांगितलं सुद्धा नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी पौर्णिमाला सांगत असते की माझा हक्क मिळवण्यासाठी मीच हा सगळा काही कट रचला आहे. तर इकडे गिफ्ट म्हणून भूमी ही आकाशच्या गालावर किस करते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.